11th ॲडमिशन 2025-26 मध्ये आता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ती म्हणजे की आता तुमचा जो रिझल्ट होता राऊंड 1चा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होणार होते, यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। आणि तुम्ही जर साईडवर आले तर साईडवर सुद्धा तुम्हाला एक नोटिफिकेशन आलेली आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना SMS सुद्धा आलेले आहे। तर तुम्हाला SMS आला नसेल तर तुम्ही साईडवर येऊन सुद्धा चेक करू शकता। तर बघू शकता एक अनाउन्समेंटचं ऑप्शन दिलेलं आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही एक अपडेट बघू शकता। किंवा जर थोडे खाली आले तर यामध्ये एक नोटिफिकेशनचं पेज दिलेलं आहे, यामध्ये सुद्धा संपूर्ण अपडेट दिलेली आहे। तर बघू शकता राऊंड 1 कॅप लिस्ट विल बी पब्लिश ऑन 30 जून 2025। म्हणजे तुमचा कॅप राऊंड 1चा रिझल्ट म्हणजे राऊंड 1चा रिझल्ट हा 26 तारखेला लागणार होता, तो 26 तारखेला न लागून आता 30 जूनला लागणार आहे। आणि तुमची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही 1 जुलै 2025 पासून 7 जुलै 2025 पर्यंत राहणार आहे। म्हणजे 30 तारखेला अलॉटमेंट लागेल, म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेज मिळणार आणि त्यानंतर 1 तारीख ते 7 तारखेच्या मधात विद्यार्थी कॉलेजला जाऊन प्रवेश घेऊ शकणार आहे। याबद्दलचा संपूर्ण नवीन टाइम टेबलसुद्धा साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांना एक SMS सुद्धा आलेला आहे। तुमची जी कॅप राऊंड 1चे कॉलेज अलॉटमेंट आहे हे 30 तारखेला जाहीर केले जाणार आहे। तुम्हाला जर SMS आला नसेल तर तुम्ही साईडवर जाऊन सुद्धा चेक करू शकता। तर आता 11th ॲडमिशन 2025-26 कडून नवीन टाइम टेबल येणार, त्यानुसार आपल्याला फॉर्म फिलअप करायचे आहे। जसे की आता ज्यांनाही आतापर्यंत ज्यांनी फॉर्म फिलअप केले नसेल ते विद्यार्थी राऊंड 2चा फॉर्म आता 7 जुलैनंतर फिलअप करू शकणार आहे। 7 तारखेच्या आत आता कोणतेही फॉर्म फिलअप करायचे नाही आहे, कारण की अलॉटमेंट जे लागणार आहे आता 4 दिवस लेट झालेले आहेत। तर यामध्ये आता अलॉटमेंट लिस्ट आपण 30 तारखेला चेक करणार। त्याबद्दलची 11th ॲडमिशन 2025-26 कडून जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि बाकीसुद्धा ज्या अपडेट असेल स्कॉलरशिप वगैरेबद्दल ह्यासुद्धा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।